निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा. मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत एनडीएचा दणक्यात विजय झालाय. केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन झालं. परंतु आता पुन्हा जर लोकसभा निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाला राहील हा प्रश्न सर्वांना पडतोय. पुन्हा एनडीएलाच मतदारांची पसंती असणार की बदलणार, या पार्श्वभूमीवर एक सर्वेक्षण करण्यात आलंय. गेल्या वर्षी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए युतीने विजय मिळवला होता. परंतु जर आज सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर कोणत्या युतीला सर्वाधिक मते मिळतील, कोणाचे सरकार स्थापन होईल, यावर एक सर्वेक्षण करण्यात आलंय. देशात कोणी सरकार स्थापन करावं यावर सर्वेक्षणात जनतेने आपलं मत दिलंय. यावेळी अतिशय धक्कादायक निकाल समोर आलाय. देशात दोन प्रमुख आघाड्या आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि दुसरी म्हणजे इंडिया अलायन्स. इंडिया टुडेने सी व्होटरच्या सहकार्याने मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण केलंय. यामध्ये असं दिसून आलंय की जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीए, इंडिया आघाडी आणि इतर पक्षांमध्ये जनतेची कोणाला सर्वात जास्त पसंती आहे. या सर्वेक्षणातून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीएला 46.9% मते मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षणात इंडिया आघाडीला 40.6% मते मिळतील असा अंदाज आहे. इतरांना 12.5% मते मिळण्याची अपेक्षा आहे. एकट्या एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकते. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 240 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 99 जागांवर यश मिळालंय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत पंतप्रधानपदी विराजमान झालेत. तर इंडिया सी व्होटरच्या सर्व्हेत भाजपला पुन्हा एकदा जनतेची पसंती मिळताना दिसते. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.